केक बनवायची प्रोसेस बघून पण मला कंटाळा यायचा, त्यामुळे मी आजपत्र कधी केक बनवायचं ट्राय केलं नव्हतं. आता पहिल्यांदाच मी बनवत होते, तर का तर तुम्हाला पुढे व्हिडिओमध्ये कळेलच. तर सर्वात आधी तर इथं केकसाठी मी 4 ओरिओ बिस्किट मागवले होते. आता मी हे व्हिडिओ बघितलं होतं, तर त्याच्यासोबतच माझं काम चालू होतं की व्हिडिओमध्ये जसं दाखवलं तसं करायचं आहे म्हणून. फटाफट इथं ओरिओ बिस्किटचे पॅकेट फाडले, मग त्यामधलं पूर्ण क्रीम वेगळं करून घेतलं. त्यानंतर त्या मोठ्या मोठ्या बिस्किटला छोटे छोटे असं तुकडे करून घेऊन त्याला लगेच पिसून घेतले. छान असं पावडर बनवून घेतलं त्याचं. त्यानंतर ना त्याला पातेल्यामध्ये काढून त्याच्यामध्ये दूध टाकत होते मी. दूध एकदम नॉर्मलच होतं, म्हणजे गरम नाही थंड नाही. तर छान असं मिक्स करून घ्यायचं होतं मला. तसंच मी मिक्स करत होते. आता हे सगळं माझं अंदाजानंच चालू होतं, कारण मी याच्या आधी कधीही बनवलं नव्हतं. त्यामुळे मी अंदाजावरच हलवत होते. मग छान बॅटर बनवून रेडी झाला होता. त्यानंतर फटाफट त्याच्यामध्ये एक इनो पॅकेट टाकला. आता मी बघितलं होतं की इनो पॅकेट टाकल्यानंतर जास्त वेळ ठेवत नाहीत त्याला म्हणून. मग या डब्याला आधीच मी तेल लावून ठेवलं होतं आणि थोडंसं मैदा घालून ठेवलं होतं त्याच्यामध्ये शेडकून असं. त्यानंतर छान असं आपटवलं त्या डब्याला. आपटून जसं त्याच्यामध्ये दाखवलं होतं तसंच त्या भगोन्याला पण हीट करायला ठेवलं होतं मी. आणि त्याच्यात ठेवताना ना माझा हात जळाला लिटरली थोडंसं. तरीसुद्धा काही नाही, हळूहळू करून मी व्यवस्थित ठेवलं. ते एकदम सोडण्यामध्ये माझा हात जळाला आणि मी वाकडं बसलं होतं डबा. परत त्याला सरळ केलं. सरळ करून त्याला 10 ते 10 मिनटं असं झाले होते, तर एकदा चेक केलं. कारण त्याच्यामध्ये दाखवलं होतं की जास्त पातळ केक असला की मग जल्दी बेक होतो आणि जळून जातो. तर बघितलं जळालं का नाही, मग तर तेव्हा काही जळालं नव्हतं. त्यानंतर अजून एक 10 मिनटं तसंच ठेवलं. ठेवल्यानंतर आता कसं होणार होतं, काय होणार होतं ते काही माहितीच नव्हतं. त्यामुळं थोडंसं बघितलं की झालं आहे का काय झालं आहे, त्याचं नक्षा कसं झालं आहे बघितलं. मग त्याला काढून बघितलं तर छान झालं होतं. फक्त थोडंसं बूड लागत होतं आणि एक 5 मिनटं लेट केलं असतं तर पूर्ण जळून गेलं असतं. तर खूप मस्त झालं होतं, एकदम सॉफ्ट झालं होतं जसं केक असतं तसं. त्यानंतर ना त्याच्यावर जे काही क्रीम उरलेलं होतं ना तेच मला लावून घ्यायचं होतं. ते लावून घेतलं. त्याला छान असं लावून घेतलं. जास्त काही डेकोरेट वगैरे केलं नाही. काही स्पेशल नव्हतं, कारण फक्त लेकरांची फरमाईश होती म्हणून मी बनवायला घेतलं होतं. त्यानंतर त्याच्यामध्ये चॉकलेट सिरम टाकला, थोडंसं जे काही डेकोरेट केल्यासारखं केलं त्याला. खूप छान झालं होतं. आता ह्यानंतर मी कधी कधी ट्राय करत जाईन, कारण लेकरांना असं मजा असतं की घरी मम्मानं ट्राय केलं पाहिजे म्हणून. आता लेकरांच्या नजरमध्ये तर मी सुपर वुमनच आहे, त्यामुळे माझे लेकरं काहीही करायला लावतात मला आणि मी करते सुद्धा. कारण मला माहिती आहे की आईच्या हातची चव ना कुठल्याच जगातल्या कुठल्याच फेमस किंवा टेस्टी चीजमध्ये येत नाही. कारण एक आईचा हातचा टचच वेगळा असतो, त्यामुळं तो चीज एकदम स्पेशल असते त्यांच्या मुलांसाठी. जसं माझ्या मम्माच्या हातची कुठलीही चीज माझ्यासाठी स्पेशल असते, तसं माझ्या लेकरांसाठी माझ्या हातची चीज स्पेशल असते. त्यामुळं थोडंसं मी जेव्हा पण काही लेकर मागितले ना, तर न कंटाळा करता मी त्यांना बनवून देते. तर हा व्हिडिओ मी इथंच एंड करते.